कोल्हापूरमध्ये पूर्व वैमनस्यातून पेट्रोल हल्ला, 3 झोपड्या जळून खाक, 1.5 लाखांचे नुकसान. कोल्हापूर शहरातील राजेंद्र नगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री 12:15च्या सुमारास धक्कादायक घटना घडली. पूर्व वैमनस्यातून 3 झोपड्यांना पेट्रोल टाकून आग लावण्यात आली. या आगीत झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. सुदैवाने घटनेच्या वेळी झोपड्यांमध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. ही घटना दत्त मंदिर परिसरात घडली असून आग लागल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या प्रतिभा नगर, टिंबर मार्केट आणि सासणे मैदान येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी विष्णू बल्लाळ यांनी राजारामपुरी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंदर उर्फ पिंटू राजू लोंढे वय 50 राहणार राजेंद्र नगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी संशयित आणि फिर्यादी यांच्यात भांडण झाले होते. त्या मारहाणीत जखमी झालेल्या चंदरवर उपचारासाठी बल्लाळ यांनी खर्च देण्याचे ठरवून वाद मिटवला होता. मात्र त्याच पैशाच्या वादातून चंदर लोंढे याने बल्लाळ यांची झोपडी पेट्रोल टाकून पेटवल्याचा आरोप आहे. या आगीत झोपडीत ठेवलेले भंगारातील टीव्ही, फ्रीज आणि वॉशिंग मशीन जळून खाक झाले. आग पसरल्याने पांडुरंग चौगले, विठ्ठल चौगले, गीता भोसले आणि सोपान रसाळ यांच्या झोपड्यांनाही फटका बसला. एकूण सुमारे 1.5 लाखाहून अधिक नुकसान झाल्याची तक्रार देण्यात आली आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.